वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया. ही प्रश्नपत्रिका खूप जुनी आहे. जेव्हा हा नवीन अभ्यासक्रम सुरू झाला तेव्हाची 23 सप्टेंबर 2021 म्हणजे हा अभ्यासक्रम सुरू झाला तेव्हा ही पहिली परीक्षा झालेली आहे. विषय आहे सेक्रेटरियल प्रॅक्टिस. 52 हा कोड नंबर आहे. SP असं तुम्ही शॉर्टकटमध्ये म्हणता. ही प्रश्नपत्रिका जी आहे स्क्रीनशॉट काढून घ्या. लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देईल. सीट नंबर टाकण्यासाठी इथे जागा दिलेली असते तुम्हाला. 3 तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लेखनासाठी. प्रश्नपत्रिकेची 4 पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. प्रश्नपत्रिकेवर ही सगळी माहिती दिलेली असते. थोडं अस्पष्ट दिसत असेल, मी फोटो घेतला त्यामुळे ते तसं झालेलं आहे, समजून घ्या. प्रश्नपत्रिकेत सूचना दिलेल्या असतात, वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. 2. उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात. 3. डावीकडील अंक प्रश्नांचे क्रमांक दर्शवतात. 4. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा. ही 4थी सूचना सगळ्यात महत्त्वाची आहे. पहिला, दुसरा, तिसरा असे जे प्रमुख प्रश्न असतात ते नवीन पानावर लिहायचे आहेत, एकाखाली एक लिहायचे नाहीत. प्रश्न पहिला एकूण 20 गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. त्यातला अ प्रश्न आहे 5 गुणांचा. क्रमांक 1. विधाने पूर्ण करा म्हटलंय. खालील विधाने पूर्ण करा. पूर्ण विधान लिहायचं. रिकाम्या जागी शब्द लिहायचा उत्तराचा. उत्तराखाली 2 रेषा मारायच्या. पेन्सिलने मारायच्या. एक ओळ सोडून पुढचं विधान लिहायचं. अशी उत्तरपत्रिका नीटनेटकी लिहा. खालील विधाने पूर्ण करा. 5 गुण. क्रमांक 1. टिंबटिंब हा भारतातील सर्वात जुना बाजार आहे. 2. व्यावसायिक संस्थेला आवश्यक असलेल्या निधीला टिंबटिंब म्हणतात. 3. लाभांशाचे वाटप टिंबटिंब यांना करतात. 4. भारतीय डिपॉझिटरी कायदा टिंबटिंब यावर्षी संमत झाला. 5. कंपनीने त्यांच्या धनकोंना टिंबटिंब देणे बंधनकारक आहे. ब प्रश्न आहे. खालील अ आणि ब गटातील दिलेल्या शब्दांच्या जोड्या जुळवा. 5 गुण आहेत. अ गटामध्ये 5 बाबी आहेत आणि ब गटामध्ये 10 बाबी आहेत. आता काही बाबी या स्लाईडवर आहेत आणि काही बाबी पुढच्या स्लाईडवर आहेत. अ गटामध्ये कोणकोणत्या बाबी आहेत त्या पाहूया. स्थिर भांडवल. ब. ESPS. क. अतिरिक्त लाभांश. ड. भागपेढी. ब गटामध्ये 1. ब गट. 1. विद्यमान समहक्क भागधारकांना देणे. 2. इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रतिभूतींचा परिरक्षक. 3. प्रतिभूती बाजारातील गुंतवणूकदारांच्या हितांचे रक्षण करणे. 4. स्थिर मालमत्ता. 5. संचालक मंडळाकडून निश्चिती व घोषणा. 6. विद्यमान कर्मचाऱ्यांना देणे. 7. प्रतिभूती बाजारातील कंपनी हिताचे रक्षण करणे. 8. इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील समस्या. 9. संचालक मंडळाकडून निश्चिती व सभासदांकडून घोषणा. 10. स्थिर दायित्व. आणि इकडे डाव्या बाजूला सेबी. इकडे अ गटामध्ये 5 बाबी आणि ब गटामध्ये 10 बाबी दिलेल्या आहेत. क प्रश्न आहे. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून पुन्हा लिहा. 5 गुण. शब्दांच्या खाली अंडरलाईन केली आहे म्हणजे अधोरेखित केलाय, तो दुरुस्त करून लिहायचा. 1. बंद पत्रे हे अल्पमुदतीचे निधी पुरवते. 2. अस्तित्वात असलेल्या प्रतिभूतींच्या पुनर्विक्रीचे व्यवहार प्राथमिक बाजारात केले जातात. 3. भौतिक स्वरूपातील प्रतिभूती. 4. अग्रहक्क भागधारकांना अविशिष्ट किंवा उर्वरित नफ्यातून लाभांश मिळतो. 5. नाणे बाजारात 1 वर्षापेक्षा जास्त मुदतीच्या वित्तीय साधनांचा व्यापार केला जातो. ड प्रश्न आहे. गटात न बसणारा शब्द शोधा. 5 गुण. 1. अंतिम लाभांश, अंतरिम लाभांश, व्याज. 2. बोनस भाग, हक्क भाग आणि ESOS. 3. लाभांश, ठेवीदार, ठेवपावती. 4. DP, BO, राज्य सरकार. 5. कर्जरोखे, विश्वस्त करार, भागधारक. प्रश्न क्रमांक 2. खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. कोणत्याही 4. 6 पैकी 4 संकल्पना स्पष्ट करायच्या आहेत. 1. मालकीचे भांडवल. 2. किमान अभिदान. 3. मालमत्तेवर बोजा. 4. सुरक्षित ठेवी. 5. अचूकता. 6. भागबाजार. प्रश्न क्रमांक 3. खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. कोणतेही 2.
3 विचारलेले आहेत. 3पैकी 2 प्रश्न सोडवायचे, 6 गुण म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. एक, वॉयलेट लिमिटेड कंपनीचा कर्जरोख्यांची विक्री करून 10 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा विचार किंवा नियोजन आहे. संचालक मंडळाला त्या बाबतीत काही अडचणी किंवा शंका आहेत. कृपया सल्ला द्या. अ. कंपनी परिवर्तनीय कर्जरोख्यांची विक्री करू शकते का? 2. कंपनी व परतफेडीच्या कर्जरोख्यांची विक्री करू शकते का? 3. कंपनीने आपल्या सभासदांना कर्जरोखे देऊ केले असतील तर अशा कर्जरोख्यांवर सर्वसाधारण मतदानाचे हक्क मिळतील का? दुसरा प्रश्न आहे, सन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ठेवी स्वीकारून भांडवलात वाढ करायची आहे. अ. कंपनीस आम जनतेकडून ठेवी स्वीकारता येतील का? ब. ठेवी स्वीकारण्यासाठी कंपनीने कोणता दस्तऐवज द्यावा किंवा वापरला पाहिजे? क. ठेवी जास्तीत जास्त किती कालावधीसाठी स्वीकारल्या जाऊ शकतात? 3. श्री अर्णव यांनी पेक्युलर कंपनी लिमिटेडचे 100 भाग भौतिक स्वरूपात धारण केले असून ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात धारण करण्याची त्यांची इच्छा आहे. अ. श्री अर्णव यांचे CFDH बँक लिमिटेडमध्ये बचत खाते आहे. या खात्यात डीमॅटसाठी त्यांचे भाग जमा केले जाऊ शकतात का? ब. त्यासाठी कोणत्या प्रकारचे खाते आवश्यक आहे? क. डीमॅट नंतर अर्णव यांच्या समभागांचे परिरक्षक RBI असेल का? प्रश्न 4, फरक स्पष्ट करा. कोणतेही 3 फरक स्पष्ट करायचे. 4 पैकी 12 गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 4 त्रिक 12. 1. समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग. 2. भागांचे हस्तांतरण आणि भागांचे संक्रमण. 4. लाभांश आणि व्याज. 4. प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार. प्रश्न 5, खालील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहा. कोणतेही 2, 3 पैकी सोडवायचे. 8 गुण, एका प्रश्नाला 4 गुण. 1. स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे कोणतेही 4 घटक लिहा. 2. कर्जरोखे विक्री करण्यासाठी कंपनी कायदा 2013 मधील कोणत्याही 4 तरतुदी लिहा. 3. गुंतवणूकदारांच्या दृष्टीने भागपेढी पद्धतीचे कोणतेही 4 फायदे स्पष्ट करा. प्रश्न 6, खालील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 2, 4 पैकी 2 सोडवायचे. 8 गुण म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 1. बंधपत्रधारक कंपनीचा धनको असतो. 2. कंपनीला सुरक्षित कर्जरोख्यांची विक्री करताना आपल्या मालमत्तेवर बोजा निर्माण करावा लागतो. 3. अंतरिम लाभांश वाटपाकरिता सभासदांच्या मंजुरीची आवश्यकता नसते. 4. भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ सेबी भारतातील प्रतिभूतींच्या व्यवहारांचे नियमन करते. प्रश्न 7, खालील प्रश्न सोडवा. कोणतेही 2, 3 पैकी 2 सोडवायचे. 10 गुण, एका प्रश्नाला 5 गुण. बोनस भागांचे वाटप केल्याचे कळविणारे पत्र भागधारकास लिहा. 2. कर्जरोख्यांच्या परतफेडीची माहिती कर्जरोखेधारकास देणारे पत्र तयार करा. 3. ठेवीदारास ठेवीचे नूतनीकरण केल्याबाबतचे पत्र लिहा. शेवटचा 8वा प्रश्न, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणताही 1, 2 पैकी 1 सोडवायचा. 8 गुण. 1. कर्जरोखे म्हणजे काय? कर्जरोख्यांचे विविध प्रकार स्पष्ट करा. 2. भागवाटपाच्या कायदेशीर किंवा वैधानिक किंवा नियामक तरतुदी स्पष्ट करा. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. या चॅनलवर मी 12वीच्या अनेक विषयांच्या उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका पोस्ट केलेल्या आहेत. त्या पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.